दंडवत प्रणाम बाबा. आपण येथील विशेषांची माहिती द्यावी आम्हाला. दंडवत प्रणाम. महानुभाव संप्रदायातील यूट्यूब चॅनलचे जे काही प्रचारक आहेत त्यातील पवार गुरुजी या यूट्यूब चॅनलचे स्वतः गुरुजी या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रभाकर पवार गुरुजी या ठिकाणी आहेत आणि आपण आपलं महानुभाव मंदिर श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम करमाडच्या वतीने सहर्ष स्वागत. मी महंत आवेराज बाबा कोठी. या ठिकाणी जी देवपूजा आपण पाहत आहात ही देवपूजा आहे आवेराज कोठी. मूळ पुरुष आहेत आयेबास कोठी. या आवेराज कोठी या पिढीची ही देवपूजा आहे. आज खूप सुंदर योग आहे की गुरुजी या ठिकाणी आले आणि देवपूजा सोडलेली होती आणि गुरुजी म्हटले की या विशेषाबद्दल प्रसादाबद्दल माहिती द्या. तर थोडक्यात असं आहे की कुमार आयेबास की ही पिढी महानुभाव संप्रदायातील जे 13 आमनाय आहेत त्यातील जे कुमारपीठाधीश जालना येथील परमपूजनीय परम आदरणीय प्रातस्मरणीय श्री कोठी बाबाजी जालना बाबाजींच्या प्रमुख शिष्यगाद्यांपैकी एक शिष्यगादी आयेबास्की या गादीतील ही पिढीची देवपूजा आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक पेटीमध्ये जसं 2 ओटे, 5 माळी, 2 क्षवण, 2 पान, 2 भोवऱ्या असं राहतात. त्यामध्ये एक कुलवंदन असतं. तर हे या पिढीतील कुमार आवेराज या पिढीतील हे ताटाचा विशेष हे कुलवंदन आहे. ते आपण पाहत आहोत समोर की ताटाचा विशेष आहे. श्री प्रभू बाबांच्या ताटाचा हा विशेष आहे आणि खाली जो आहे तो भोगरामचा विशेष आहे आणि वरती जे गोल गोल टिकले आपल्याला दिसत आहेत हे सर्व ताटाचा विशेष आहे. त्याचप्रमाणे इथे जो टिळा आहे हा हस्तिदंताचा टिळा आहे. दातांतू शेंद कापराची फणी असं जे म्हटलेलं आहे का नाही तर त्याप्रमाणे हा हस्तिदंताचा टिळा आहे. त्याचप्रमाणे या पिढीमध्ये ही माचोळी आहे. माचोळी तर प्रत्येक पिढीमध्ये असतेच पण या माचोळीची खासियत अशी आहे की वरतून जे विशेष आहे याच्यामध्ये क्षेत्रखाज आहे, पिवळ तवली आहे, गुडा आहे. याचबरोबर खालच्या बाजूने वेगळा विशेष आहे बघा. हा स्वतंत्र विशेष वेगळा आहे. वरतून विशेष वेगळा, खालतून विशेष वेगळा आणि इकडून या बाजूने बेलपुरीचं लिंब, खालच्या बाजूने काष्टाचं विशेष आहे, वरतून वेगळा विशेष आहे. अशा पद्धतीने ही माचोळी आहे. वस्त्रप्रसाद आहे. त्याचप्रमाणे हे वस्त्रप्रसाद या पिढीमध्ये आहे. याबरोबर आता आपण ही एक पेटी पाहत आहोत. दुसरी पेटी देखील आहे जिच्यामध्ये शिन्नस्थळे ही भोगरामाची मूर्त आहे. पिढीतील प्रमुख वंदनापैकी ही एक आहे भोगरामाची मूर्त. आणि दुसऱ्या पेटीमध्ये आपण पुन्हा कधी बघूया की त्यामध्ये शिन्नस्थळी यामध्ये देखील ही शिन्नस्थळी आहे. आसन शिन्नस्थळीचा विशेष समोर आहे आणि या शिन्नस्थळीच्या मागच्या बाजूला आपल्याला दिसेल की पाठीमागे ही बांधणी म्हणजे हा जो विशेष आहे संपूर्ण हा आसन शिन्नस्थळीचा विशेष आहे. ही जी बांधणी ज्या काळी केली तिची या ठिकाणी माहिती दिलेली आहे बांधणीकारांनी. तिथे असं लिहिलेलं आहे बघा की कुमार आयेबास पिढी असं लिहिलेलं आहे आणि समोर त्या बांधणीचा शक दिलेला आहे. आता लाईट आली बघा. थोडं थांबा त्याला. दिसलं का? ठीक आहे त्याच्यावर आहे. दिसत नाही आपल्याला पण मला चष्मा नसल्यामुळे लक्षात येणं. बरं चला. या पिढीमध्ये आणखी विशेष म्हणजे माचोळी सर्व पिढीमध्ये असते पण या पिढीमध्ये मासोळी देखील आहे. देव कच्छ होती मच्छ्य होती हे जे सूत्र आहे स्वामींचं या अनुरूप या पिढीमध्ये हे मासोळीचे 2 विशेष आहेत बघा. मासोळी
त्याचप्रमाणे पेटे हरिवास नावाचे आचार्य होऊन गेले. त्यांच्या गळ्यामध्ये एक तांबूळाचा विशेष ज्या पेटीमध्ये असायचं ती ही पेटी काष्टाची आहे, पूर्ण बेलपुरीचा लिंब त्या काष्टाची असलेली पेटी. पेटीचा हा जो भाग आहे या भागातून हे इकडून निघत होतं पहिले एका बाजूने, आणि त्यामध्ये तांबूळाचा विशेष होता. तो काही 3 पिढ्यांपासून काही यामध्ये नाही. सध्या अशा प्रकारे ही पूर्ण आहे. चिंतामणी ओटा आहे. दंडवत बाबा, हा, आपण सध्या आपल्या पिढीतील सर्व विशेष वगैरे आपण या ठिकाणी वंदन केलेले आहे, आणि याचबरोबर आपण अनेक उपक्रम चालवत आहे. हो, त्याच्यामध्ये तुम्ही एक पदयात्रेचा आहे का, किती हो, वर्ष चालू केलेला आहे? द्वारावती प्रतिष्ठान या नावाने आम्ही काही पंथातील होतकरू तरुण मित्र सहकारी मंडळींच्या सोबत गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्रातील विविध भागात पायी तीर्थयात्रा जात असतो. स्वामींचं सूत्र आहे की ओटे गोटे आदी करून नमस्करणे किंगा मा येसनी देमती कैशी दावलेली. चेतन स्थानाबरोबरच जड स्थान ही महत्वाचं आहे. या दोन्ही गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून स्थानादिक्रमे आणि मार्गादिक्रमे गेल्या 25 वर्षापासून महाराष्ट्राच्या सर्वच भागामध्ये जवळजवळ 33 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता या वर्षी 2024 या वर्षामध्ये 12 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर श्री क्षेत्र लोणी पारनेर ते पोळीचा देव असं पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्वच भागातली मंडळी सहभागी होत असतात. अनेक मंडळी यामध्ये सहभागी होतात ते तर आहेच, पण सहभागी झाल्यानंतर त्यातला जो काही आपल्याला फलश्रुती आहे ती अशी की जवळजवळ 217 लोकांनी आतापर्यंत पदयात्रेत सहभागी होऊन आणि अनुसरण घेतलेलं आहे, जे विविध मार्गामध्ये आहे. जाधववाडीच्या मार्गामध्ये देखील 20-25 लोक आपल्या पदयात्रेत येऊन अनुसरण घेऊन तिथे राहत आहे. बांबोळीच्या आश्रममध्ये देखील आहे. संवत्सर आश्रममध्ये देखील मस्के गुरुजी, मस्के अक्का या आपल्या पदयात्रेतूनच घडलेली मंडळी आहे. त्याचप्रमाणे बदनापूर आश्रममध्ये देखील आहे. जाळीचा देव येथील जे मेहकरकर बाबांचा आश्रम आहे त्या आश्रमात देखील जवळजवळ 8-9 लोकांनी दीक्षा घेतलेली आहे. करमाड येथील फलटणकर बाबांच्या मार्गात देखील 8-10 लोकांनी दीक्षा घेऊन ते तिथे राहत आहे. अशा विविध भागातून मंडळींनी पदयात्रेत येऊन कोणी नामस्मरण घेतलेलं आहे म्हणजे उपदेश घेतला, कोणी वेदाला कारणे झाले, कोणी बोधाला लागलेले आहेत, जे बोधवंत आहेत ते अनुसरलेले आहे. असा उपक्रम गेल्या 25 वर्षापासून चालू आहे. आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे स्थानं आहेत गोकुळ, मथुरा, वृंदावन, बद्रिकाश्रम, द्वारका या सर्व स्थानांची सुद्धा यात्रा उन्हाळ्यामध्ये निघत असते. अनेक भाविकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. याही वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये ही यात्रा जाणार आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. धन्यवाद.